या घडीची महत्वाची बातमी आहे। संदीप देशपांडे उदय सामंत यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मनसेचे नेते अमेय खोपकर सुद्धा त्या दरम्यान उपस्थित असल्याचं कळतंय। महत्वाची अपडेट आपण पाहतोय। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हॉटेल ताज लँड्स एंड मध्ये भेट झाल्यानंतर तासभर चर्चा झाल्यानंतर घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। संदीप देशपांडे उदय सामंत यांच्या भेटीकरता पोहोचले असल्याची बातमी आता समोर येते। त्याचबरोबर अमेय खोपकरही त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं कळतंय। पडद्याआड घडामोडींना चांगलाच वेग। एकीकडे महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच होईल, तुमच्या जे मनात आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणालेले होते। पण आता मात्र या सगळ्या संदर्भात ट्विस्ट येताना दिसतंय। मनसेचे नेते अमेय खोपकर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। संदीप देशपांडे उदय सामंत यांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। संदीप देशपांडे उदय सामंत यांच्या भेटीला गेले असल्याची बातमी समोर येते। काही महिन्यांपूर्वी जर आपण पाहिलं असेल तर अनेकदा उदय सामंत विविध कारणामुळे शिवतीर्थावर दाखल झालेले होते। मध्यंतरी चर्चा सुद्धा रंगत होती। मनसे महायुतीत सहभागी होण्यासंदर्भात शिवसेना आणि मनसे यांचे सूर जुळतील असं म्हटलं जात होतं। पण त्यानंतर मात्र अशा काही घडामोडी घडल्या नाहीत। कालांतरानं चर्चा ही थंडावली आणि चर्चा सुरू झाली ती ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भातली। पण आता नुकतीच ताज लँड्स एंडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाल्यानंतर संदीप देशपांडे उदय सामंत यांच्या भेटीला गेले असल्याची बातमी समोर येते। यावेळी अमेय खोपकर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे। या घडीची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय। एकीकडे राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट तर दुसरीकडे मनसे नेते हे शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भेटी करता उदय सामंत यांच्या भेटी करता संदीप देशपांडे हे गेले असल्याची बातमी समोर येते। पांडे उदय सामंत यांच्या भेटी करता गेल्याची बातमी आता समोर येते। चर्चा ठाकरे बंधूंच्या युतीची होत असतानाच दुसरीकडे भेटीगाठींना चांगलाच वेग आलेला आहे। एकीकडे ठाकरे बंधू एकत्रित येणार असं म्हटलं जात असतानाच तिथं राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट होते हॉटेल ताज लँड्स एंड मध्ये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय घडतंय नेमका पडद्याआड? एकीकडे ठाकरे बंधू एकत्रित येणार अशी चर्चा सुरू असतानाच तिथं फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या ताज लँड्स एंड मध्ये भेट होते। त्यानंतर संदीप देशपांडे शिंदेच्या मंत्र्यांना भेटायला जातात, उदय सामंत यांना भेटायला जातात। काय घडतंय नेमकं? निश्चितच लागवी आता संदीप देशपांडे जे मनसेचे मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतलेली आहे आणि अमेय खोपकर हे सुद्धा आता एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडींना वेग आलेला आहे। अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे दोघेही एकनाथ शिंदेसोबत भेटून चर्चा करणार असल्याची ही माहिती आहे। मुक्तागिरी बंगल्यावरती ही एकंदरीत भेट अपेक्षित आहे। त्यामुळे दुसरीकडे पहिल्यांदा आपण जर पाहिलं असेल तर एकंदरीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झालेली होती आणि या भेटीनंतर आता पुन्हा शिंदे गटातील नेत्यांबरोबर मनसेच्या नेत्यांची भेट झाल्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये आता मनसे सामील होणार का
या प्रश्न आता एकंदरीत चर्चेला यायला लागलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीतच ठाकरे गटासोबत होणारी मनसेची युती आता त्याला कुठेतरी ब्रेक लागणार का, असाही सवाल आता उपस्थित होतोय. लागवी पूर्वी प्रताप सरनाईक यांची सुद्धा एक प्रतिक्रिया समोर आलेली होती. ती प्रतिक्रिया अशी होती, प्रताप सरनाईक म्हणालेले की राजकारणात काही घडू शकतं. चेतन, माफ करा, काही सेकंद तुम्हाला मी थांबवते या सगळ्याविषयी बोलण्याकरता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, काय घडतंय नेमकं? काय घडतंय ते माझ्यापेक्षा जास्त आपल्याला माहिती असेल. मात्र हे नक्की खरं आहे की नो वन इज अनटचेबल इन पॉलिटिक्स. राजकारणात कुणीही कुणासाठी स्पृश्य अस्पृश्य नसतं. त्यामुळे कुणी कुणाला भेटायला जाऊ शकतं, बोलू शकत. आणि त्यातली त्यात मनसे हा तर एक स्वतंत्र पक्ष आहे. त्या पक्षाचे स्वतंत्र नेते आहेत, त्यांची स्वतंत्र संहिता आहे आणि तसंच त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तर त्या अधिकाराचा संकोच करणारे आपण कोण? अगदी. पण सुषमाताई, काही दिवसांपूर्वी अगदी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा, तुमच्या पक्षाकडून सुद्धा अमित ठाकरे यांचं कौतुक करण्यात आलेलं होतं. त्यांचे विचार चांगले आहेत, गोड नेता आहे असं सांगण्यात आलेलं होतं. एकीकडे ठाकरे बंधू एकत्रित येणार ही चर्चा सुरू असतानाच बातमी एक ट्विस्ट येतोय आज. नाही, आम्ही आमच्याकडून सकारात्मकताच दाखवली ना. महाराष्ट्राची जी इच्छा आहे त्या महाराष्ट्राच्या इच्छेचा सन्मान करत आम्ही वारंवार महाराष्ट्राची इच्छा ही आमच्या बोलण्यातनं, कृतीतनं दाखवलेली आहे. याच्या उपर त्यांनी काय निर्णय घ्यावा यावर आमचं बंधन असण्याचं कारण नाही, किंवा लगेचच एक भेट झाली आहे म्हणजे काहीतरी सुतावरून स्वर्ग गाठायचं पण काही कारण नाही. कारण भेटीचं नेमकं कारण काय हे अस्पष्ट आहे. जोपर्यंत फडणवीस किंवा राज ठाकरे दोघांपैकी कुणीतरी एक येऊन बोलत नाही तोपर्यंत भेटीचं कारण कळणं आपल्याला अशक्य आहे. अगदी. म्हणजे थेट विचारते ताई, अजूनही ठाकरेंची शिवसेना ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात आशावादी आहे? एक लक्षात घ्या, आम्ही मागे प्रकाश आंबेडकरांच्या सोबत सुद्धा आमच्याकडून आम्ही शेवटपर्यंत आमचा युद्धधर्म पाळलेला होता. अगदी प्रकाश आंबेडकरांनी वारंवार विरोधात वक्तव्य केली तरी सुद्धा. त्यामुळे आता सुद्धा आम्ही आमच्याकडून सकारात्मक आहोत. निर्णय काय घ्यायचा तो त्यांनी घ्यायचा आहे. बॉल त्यांच्या कोर्टात आहे. अगदी. ताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. मनसे स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र विचारांचा पक्ष आहे. निर्णय काय घ्यायचा त्यांनी, तो त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे असं म्हणतायत. पण आमच्याकडून अजूनही सकारात्मक प्रतिसाद आहे हेही सांगायला सुषमाताई विसरलेल्या नाही आहेत. आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मीनाक्षी, आणखीन एक ट्विस्ट. एकीकडे ठाकरे बंधू एकत्रित येणार अशी चर्चा सुरू असतानाच तिथं फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होते. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात चर्चेपूर्वी जे वारंवार शिवतीर्थावर पाहायला मिळत होते त्या उदय सामंत यांच्या भेटीकरता संदीप देशपांडे पोहोचतात. काय या सगळ्याचे अर्थ लावायचे आता? वेगवेगळे सगळं पझल आपण म्हणूया हे आहेत, पण ते एकत्रित आल्यावर मात्र काही वेगळंच चित्र महाराष्ट्राला आज उद्यामध्ये पाहायला मिळणार आहे का? निश्चितच. कारण आपण पाहतोय की ज्या पद्धतीत चर्चा एकच होती मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून आपण पाहतोय की ठाकरे बंधू हे एकत्रित येणार आणि ज्या संदर्भात महत्वाचा मुद्दा म्हणजेच जे मराठी माणसाच्या लढाईसाठी आतापर्यंत लढत आलेले आहेत त्यांच्यासाठी आता जी एक इमेज तयार झालेली आहे लोकांच्या मनामध्ये ती आता कुठे दुखावली जाऊ शकते का? कारण ज्या पद्धतीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली त्यानंतर भाजपची या चर्चेमध्ये कुठेतरी एंट्री होताना पाहायला मिळाली आणि आता पुन्हा एकदा उद्धव मनसे अध्यक्षांचे जे कार्यकर्ते आणि जे नेत्यांची जी बैठक होती ती बैठक आता कुठेतरी होत नाहीये आणि थेट आता जे नेते आहेत मनसेचे ते देखील एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांच्या भेटीसाठी जाताना पाहायला मिळतात. खरं तर ह्या सगळ्यानंतर आता तर्कवितर्क जी आहेत ती लावली जात आहेत. एकूणच मुख्यमंत्री आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली आणि आता संदीप देशपांडे हे
उदय सामंत यांच्या भेटीसाठी का गेले. मात्र या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आता राज ठाकरे नेमके अद्यापही याच हॉटेलमध्ये आहेत. आपण पाहतोय की हॉटेल ताज लँड्स एंड याच ठिकाणी आहेत. मागच्या 1 ते 1.5 तासापासून त्यांची भेट जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली आणि याच भेटीमध्ये महत्त्वाच्या काही चर्चा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. ते म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका. मुंबई महापालिका ही देशातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे आणि हे एकमेव कारण नाहीये, तर यंदाची ही निवडणूक जी आहे ती एक प्रकारे उद्धव ठाकरेंसाठी जर आपण पाहिलं तर अस्तित्वाची लढाई आहे आणि त्यामध्येच कुठेतरी आपण पाहतोय की उद्धव ठाकरे गटातून मागच्या काही महिन्यामध्ये ज्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात आउट गोईंग झालेला आहे, त्यामुळे जनाधार टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मनसे आणि उद्धव ठाकरे गट जे आहे ते या दोघांसाठी ही निवडणूक जी आहे ती महत्वाची आहे. सध्याचं जर आपण राजकारण पाहिलं तर उद्धव ठाकरे असं कळतंय, मीनाक्षी माफ करा तुम्हाला मध्येच थांबवलं मी, आणि एक अपडेट असं कळतंय ज्या ठिकाणी ही भेट होतीये त्या मुक्तगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील असल्याची चर्चा सुरू झालीय. निश्चितच खरं तर आता महत्वाचाच मुद्दा म्हणजेच या भेटीगाठी का होत आहेत त्या देखील आजच्या दिवसाला का होत आहेत. कारण ज्या पद्धतीत जी चर्चा सुरू आहे, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्रित येणार, युती होणार. मात्र आता या युतीमध्ये महायुतीची ही एंट्री होते आणि नवीन प्रकारे जर आपण पाहिलं गेलं, जर चर्चा या सकारात्मक झाल्या, याच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती या जर भेटीगाठी होत असतील तर मात्र चर्चा जर सकारात्मक झाली असेल तर मात्र नवीन युती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार. खरं तर आपण पाहतोय की सकाळी झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट आणि आता होत असलेली मुक्तागिरी बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेचे जे नेते आहेत संदीप देशपांडे आणि जे एकनाथ शिंदे यांचे या पक्षातले मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्यावरती ही भेट होत आहे. नेमकी काय प्रस्ताव असावा किंवा मग काय नेमकं चर्चा यांमध्ये होत असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण प्रामुख्यानं आपण पाहतोय की ज्या पद्धतीत मनसे काय आपली भूमिका घेत आहे, महायुतीसोबत जायचं का मात्र ठाकरेंसोबत जायचं हे देखील आता पाहावं लागेल. सध्या आपण पाहतोय की सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली आहे, ती म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अगदी ग्राउंड लेवल पासून हे काम जे आहे ते सगळ्याच पक्षांकडनं सुरू आहे. आणि असं असताना मात्र युतीसाठी ज्या पद्धतीत मनसे आणि ठाकरेंची युती होणार याची चर्चा असताना मात्र कुठेतरी ठाकरे बंधू एकत्रित येत असताना भाजपची एंट्री आणि आता पुन्हा शिंदेच्या शिवसेनेची एंट्री, या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आता नवीनच महत्वाची ही भेट होत आहे. आज जर आपण सकाळपासून पाहिलं, अगदी काही 2-3 दिवस आपण बघूया, मग ते गिरगावमध्ये असू दे, नाशिकमध्ये असू दे, विविध ठिकाणी असू दे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी केली जाते. दोघांना देखील एकत्रित शुभेच्छा दिल्या जात आहेत. काका पुतण्यांना कार्यकर्त्यांची इच्छा आहे महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं, हीच ती वेळ अशा अर्थाचे बॅनर सुद्धा झळकत आहेत. एकीकडे कार्यकर्त्यांचा निर्णय आला, एकीकडे कार्यकर्त्यांचे विचार आले, तर दुसरीकडे मात्र पक्षाचे वरिष्ठ नेते वेगळ्याच घडामोडी घडवताना दिसत आहेत. वेगळीच काही बोलणी होतीये. काय घडतंय नेमकं? कार्यकर्त्यांचा कुठे विचार या बैठकी अंतर्गत केला जातोय का, की काही समीकरणांवरच भर दिला जातोय? निश्चितच, कारण ह्या सगळ्याच आजच्या घडत असलेल्या या भेटीमागे मात्र दोन्ही पक्षातील जे कार्यकर्ते आहेत, कारण खरं तर आपण पाहिलं तर मुंबईसाठी महापालिका ही महत्वाची आहे आणि महायुती कोणत्याही प्रकारे ही निवडणूक जी आहे महापालिकेवरती आपला झेंडा म्हणजेच आपला भगवा फडकवण्याच्या तयारीत आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतोय की ठाकरे किंवा मग मनसे हे दोन्ही बंधू जर एकत्रित आले, मात्र ह्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांमध्ये आता सध्या संभ्रम निर्माण झाला असावा. कारण ज्या चर्चा सकाळपासूनच आपण ऐकत आलेलो आहोत, पाहत आलेलो आहात, ती म्हणजेच मुख्यमंत्र्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत झालेली भेट आणि आता शिंदेच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मनसेचे नेते हे चर्चा करत आहेत, बैठक होत आहे. त्यामुळे नेमकी काय चर्चा सुरू असावी हे देखील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे संभ्रम जो आहे तो नक्कीच निर्माण झाला असावा. कारण मागच्या काही काळापासून आपण पाहतोय की जी
चित्र तयार झालेली आहे ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्रित येणार. मराठी माणसासाठी आता एक नवीन आपण पाहतोय की जी युती नवीन तयार होणार आहे त्यासाठी सगळ्यांनीच म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये देखील एक कुठेतरी जे आहे ते पॉझिटिव्ह चिन्ह जे आहे ती पाहायला मिळत होती. निश्चित आणि केवळ कार्यकर्त्यांमध्येच नाही तर आता राजकीय वर्तुळात सुद्धा राजकीय विश्लेषकांमध्ये सुद्धा ही चर्चा होऊ लागलेली आहे. मनसे जर महायुतीत एकत्र आली तर काय घडू शकतं आणि नाही आली तर काय नेमके परिणाम होऊ शकतात, कसं समीकरण पाहायला मिळेल, या सगळ्या संदर्भात आता चर्चेला सुरुवात झालेली आहे. तुम्ही अशाच आमच्या सोबत जोडल्या राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.